हे गण्या, हे काय करून राहिलो मी? आता काय केलं मी? उठलो आणि सकाळी इथं बसलो, तरी बी काऊन ओरडून राहिली तू माझ्यावर? तुझ्या देखता तर सकाळी उठलो ना मी. अरे हेमलत तोंडाच्या, मी ऐकलंय का तू सरपंचच्या निवडणुकीमध्ये उभा राहणार आहेस. अहो हो आई, तुझ्या मुलाला तर देशाचा प्रधानमंत्री बनायचा होता, तर सुरुवात सरपंचापासून करूया. बापू तुला चप्पल फेकून मारू की गोटे माय? हाय शकुंतलाबाई, तुझ्या पोराला समजावून ठेव, माझ्या विरोधात सरपंचीला उभ्या नको राहू, नाही तर तुझ्या पोराला गायबच करतो. तुझ्या मिशा उपडू काय म्हाताऱ्या? कुठे आहे माझा चाकू? तुम्हाला गायब करतो, तुझ्या गुपीचा चाकू घालतो. फाय गण्या, तुला आता सांगून ठेवलो, माझ्या विरोधात उभा नको राहूस. अहो सरपंच आहे, पण तुम्ही याला का भिवून राहिले? हे किती छोटस आहे. अहो शकुंतलाबाई, तसं नाही, तुझ्या मुलाला सर्व गाव प्रेम करतं. हा उभा जर झाला तर मला फक्त 2 मतं पडतील, एक बुटलूचा आणि एक गुटलूचा. सर्व गाव तुझ्या मुलाला प्रेम करते. फाय, मी वॉर्निंग देऊन जात आहे, परत सांगू नको का सरपंचानं सांगितलं नाही म्हणून. शाने अरे गण्या, राहू देणार रे बापू, तू कसा तरी मला एकुलता एक पोरगा आहेस. अरे एकुलता एक आहे म्हणून तो उभा राहिलो आहे इलेक्शनला. मला तुझं नाव मोठं करायचं आहे. अरे गण्या, एवढं मोठं नाव तर आहे शकुंतला, आणखीन किती मोठं करतो नाव. अरे तसं नाही, मला गावचा विकास करायचा आहे. अरे बकऱ्या, आधी आपला विकास कर. काजू बदाम खाऊन बुद्धीचा विकास कर. आला मोठा गावचा विकास करायला, जा झाडून काढ सगळं घर फिर. ओ आई, तुला शोभते का तू मला झाडून काढायला लावता असते? येणाऱ्या काळातला भावी सरपंच मी, आणि मी झाडून काढू? इकडे लोकांच्या घरी जाऊन शाळा बांधायची, नळ बांधायचा, रस्ते बांधायचे, आणि तू मला झाडून काढायला लावत आहेस? गण्या, तुला बांबूने टाकू लोखंडाचा रॉड ना रे? आई येतो मग मी, मला प्रचार करायला. काय म्हणतो गण्या भाऊ? तयारी एकदम जोरात चालू आहे. मी आणि सविती पुरा दिल लावून काम करत आहे. आता आपल्याला जिंकायचं आहे, काही टेन्शन घ्यायचं काम नाही गणू, मी आहो ना. अबे सविती डेंग्या, तो चमनचाट सरपंच आमच्या घरी आला होता. हा, घरी कायला बे? अबे तो माझ्या मायला मस्त धमक्या देऊन राहिला की तुझा मुलगा जर उभा जर राहिला तर सविताबाई तुझ्या मुलाला गायबच करतो. असा कसा गायब करल? तुला गायब करल, मी पाहतच राहील का? त्याला घोड्याला बांधून रेटतच नेतो. अबे डेंग्या, पण ते सरपंच लय मुजर आहे. तर काय झालं गणू? तुला माहित आहे ना माझ्या बापाची किती ओळखी आता ते? तुझा बाप कोणाला ओळखते? त्या लेमशेतल्या चपरासला, आणि दुसरा त्या पाणी सोडणार, ते पाणी सोडणारा दुसरा तिसरा कोणी नसून सांगितलं मीच आहे. अबे ते सप्पा सोडा, आता करू काय? अबे गण्या भाऊ, काय टेन्शन नको घेऊ. जवळीक मी तुझ्या मागे आहे ना, तर तुझा कोणी बाल बागा करू शकत नाही, समजलं का? आणि त्या सरपंचाने सर्वात पहिले तुलाच मारलं तर? अबे गण्या भाऊ, मला खरंच मारल का बे ते? काऊन दे आता काऊन रडत आहेस? अबे गण्या भाऊ, कसं करू बे? अबे तुम्ही आपली फाटून हातात आणू नका घेऊ. अबे साले तुम्ही घाबरू नका, त्या सरपंचाला दाखवून देऊ की आपण आता कसं निवडणूक लढवायची असते ते. हो गण्या भाऊ, पुढचा सरपंच तूच बनला पाहिजे. अबे डेंग्या, त्यासाठी प्रचार करायला लागेल, गावागावात जाऊन सांगायला लागेल की आपण त्यासाठी काय करू ते. आणि गण्या, तू तर म्हणू लागला होता तू तर पैसे खाशील. तू का पागल गेलायस का? का तुझ्या संग राहून आम्हाला पागल करायलीस? तुझा बाप एवढा 2 नंबरचे पैसे कमवतो, कोणी ठेवतो का एवढा पैसा? आम्हाला नसतो कोणाचा पैसा खायचा. हो ना पागल बयाड भोंगी. काय गण्या, जाऊ का मी घरी? काय करतोस वा घरी जाऊन? इथं आपला भाऊ निवडणुकीला उभा राहिलाय. अबे गण्या भोसडीच्या, तुझा भाऊ आहे तिचा नाही. अबे डुंग्या, आता हे सगळं सोडा आणि प्रचाराच्या मागे लागा. लोकांच्या घरावर शेणाने माझं नाव काढा आणि लहान लेकराच्या हातात झेंडे आणि बिल्ले द्या. औंदाच्या वर्षी गण्याभाऊला मतदान देऊ, आणि गण्याभाऊला आपल्या गावचा सरपंच म्हणून निवडूया. मज्जाक नाही सांगाल, छातीला माती लागून सांगतोय की गण्याभाऊ आपल्या गावचा विकास करेल. हा लहान पोरगा गावाचा काय विकास करेल? गावाचा विकास करायचा असेल तर फक्त आणि फक्त मला मतदान करायला लागेल. हो बापा बापा, आजवर त्यानं लयच केला गावचा विकास. काऊन बे गण्या, केला नाही का गावचा विकास? असा एकतरी गावचा विकास सांग बरं. अबे आपल्या गावात एकतरी डबल मजलीचा घर होता का? मी घरकुलाच्या पैशाने डबल मजली घर बांधलं. आता आपल्या गावची शान वाढली नाही का? हो, तू आपला मस्त घर डबल मजली बांधला. इकडे गावातले बाकीचे लोक कौलाच्या घरात राहतात. म्हणजे का तू आपलं सलाबाचं घर बांधून मोकळा. पाऊस आला की लावा वाटे, लावा बकेटी, चामट खाया सरपंच. अबे का आता लोकांचे घरे बांधून देऊ का मी? अबे तुला घर कोण बांधून दे म्हणलं? तू पण लोकांच्या घरकुलाचे पैसे तर द्यायचे का ते खाऊन बसायचं? होय होय होय. बरोबर आहे, बरोबर आहे. अरे काय बरोबर बरोबर आहे? आपल्या गावात एक तरी बोरवेल आहेत का? मी 2 बोरवेल मारली, एक आपल्या मेन चौकात आणि एक माझ्या घरी. हो, त्या मेन चौकातल्या बोरवेलला तर मस्त ढाला ढाला पाणी येते. अबे काय झालं का बोरला पाणी नाही लागलं? तर माझ्या घरच्या बोरला 5 फुटावर पाणी लागलं, 36 फुटावर पाणी घातलं तर असं सपाट्यानं पाणी येते. आता काय गावातले लोक का तुझ्या घरी येऊन पाणी भरणार आता का?
गावातल्या गोष्टी घरात नेऊन का भरायच्या? हा सरपंच आपला घर भरतो. बरं गण्या, तू जर निवडून जर आला तर तू आपल्या गावासाठी काय करशील? पुराच्या पुरा गाव विकून खाईल. हा सरपंच पुराच्या पुरा गाव विकून खाता येतं तर मला विचारता का निवडून आल्यानं काय करतोय तू? अबे तर विचारलं तर काय झालं बे, तू सांग ना बे, काय करशील ते? मी शाळा बांधील, रोड बांधील, शाळेमध्ये बोर घेईल. या सरपंच सारखं सगळं घरात घेणार नाही. अली ग्रामपंचायत निधी किती दिला दाबून? मी निवडून आलो तर गावात बार खोलेल. ये बात सरपंच. अबे म्हाताऱ्या, तू माझा आजा आहेस की त्याचा? तू कोणा कोण आहेस? अबे गण्या भाऊ, तुझा आजा बेवडाच आहे. त्याला दारू भेटली की चालला तिकडेच. हा हा हा, मी निवडून आलो तर सपल्याला 2-2 देशीच्या टिल्लू वाटील. अबे डेंग्या, हा सरपंच मोठा दिमागवाला निघा. हा सरपंच दारूवर पुसलत आहे माणसाला. तू थांब गण्या भाऊ, मी बोलतो. असं बोल बरं. हा सरपंच निवडून आला गावात बार खोले असा काही नियम नाही याचा. का आपल्या घरीच खोलेल हा. ते काही असो, देशीच्या 2-2 टिलू पाहिजे कोणाला? सरपंच साहेब मला पाहिजे म्हणलं. सरपंच साहेब मलाही पाहिजे. अबे गण्या भाऊ, मला तुझा आजा बेवडा तर माहित आहे, पण तुझी आईजी बेवडी. अबे सप्पा घरच बेवडा आहे बे. ते सप्पा जाऊ द्या लोकांनो. मी जर निवडून जर आलो, बोरवेल मारेल, शाळा बांधेल, आणखीन तुम्हाला जे जे वस्तू लागतील ते सर्व ते विहीर बांधून ते पण सगळं फोकाट. एवढंच नाही तर सर्वांच्या घरी राशन आणि इलेक्ट्रिक बिल सरकारकडून माफ करून आणेल. हा सरपंच कसा आपल्याला 10 रुपये किलो गहू विकते, तर ते 10 रुपये नाही तर फुकट येते आपल्याला. गण्या बापू, फुकट फुकट म्हणून तू आम्हाला फुसलव तर तर नाही ना? अजी काका, तुम्ही तर मला शिकलेले दिसत आहात ना. अबे नालाय का, शिकलेला आहे म्हणून तर हवालदार झालो की? आता तुम्हीच लोकांना सांगा, हा सरपंच आणि मी सरपंच. आम्हा दोघांमध्ये किती फरक आहे? नाही, मला तरी वाटते की आपण सर्व गाववाल्याने एक चान्स या पोराला देऊन पाहावा. याला चान्स द्या किंवा कोणाला चान्स द्या, निवडणूक तर मीच जिंकेल. येत ऐका मंडळी, ऐका. आपल्या गावच्या सरपंचाची यादी आलेली आहे. हा हा हा. गण्या, आता तू रडत रडत घरी जाय. मला पूर्ण खात्री आहे की या गावचा सरपंच मीच होणार. तुझी टोपी काढून तुझ्या डोक्यात दगड घाले एवढा बैलबुद्धी माणूस नाही पाहिला. हा इकडे निकाल सांगत आणि हा आपल्याला स्वतःला सरपंच म्हणत आहे. अबे झगडे नका करू अबे. तर माझ्या प्रिय गावकऱ्यांनो, आपल्या गावचा सरपंच बनला आहे आपला लाडका गण्या. अभिनंदन गण्या. धन्यवाद काकाजी. मी सरपंच कसा नाही म्हणलो, आई ग बाबा ग. तर मग गण्या, तू निवडून आल्यानं तू आपल्या गावची कामं करणार होता, रस्ते बांधणार होता, शाळा बांधणार होतास, बोरवेल पाडणार होतास. अजी हो जी बाबाजी, मला सगळं आठवण राहते. तर मग गावची शाळा कधी बांधणं चालू करशील? अजी ग्रामपंचायतचा निधी आल्यानं सगळ्यात पहिले मी आमच्या घरचे संडासचे बाथरूम बांधेल. मग पुढच्या वर्षी पाहू शाळा बांधायची की नाही बांधायची ते. अजून माझ्या भाषेला कपडे घ्यायचे तर अजून मला एक 4 व्हीलर घ्यायची आहे. अबे पण गावचा विकास? अजी विकास आहे की, विकासची माय आहे, विकासचा बाप आहे आणि विकास आहे. अबे पण गण्या, तू निवडून आल्यानं आपल्या गावचा विकास करणार होतास. कसं आहे बाबाजी, आधी माझा तर विकास करायला लागेल, नंतर गावचा विकास होईल. चला मग येतो. घ्या नवीन सरपंच बोकांडी.